एक जण माझ्याकडे आले आणि मला म्हटले, ताई आईच्या आणि बायकोच्या प्रेमामध्ये काहीच फरक नसतो. म्हटलं हे म्हटलं आईच्या आणि बायकोच्या प्रेमामध्ये काहीच फरक नसतो. म्हटलं कसं काय? त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं, ताई पूर्वी माझी आई मला आंघोळ घालायची, आता माझी बायको सुद्धा मला आंघोळ घालते. म्हटलं पूर्वी म्हटलं माझी आई मला जेवण वाढायची, आता माझी बायको सुद्धा मला जेवण वाढते. म्हटलं आईच्या आणि बायकोच्या प्रेमामध्ये काही फरक नाही. त्यावेळेस मी त्यांना म्हटलं, ज्या वेळेस तुम्ही लहान होता, लहान असताना तुमच्या आईने तुमची टाळू भरली आणि डोक्यावरती केस आले, पण ज्या वेळेस तुमच्या बायकोने तुमच्या टाळूवरून हात फिरवला त्यावेळेस आलेली केस गेली. वाटल्यास चेक करून बघा, आहे की नाही? आता इथं आलेले जे बहिरे लोक आहेत ना कानाने, ते बहिरे होण्याचं दुसरं काहीच कारण नाही हो, फक्त त्यांच्या बायकोच्या बडबडीमुळे बिचारे बहिरे झालेले, आहे की नाही? आणि म्हणून आईच्या प्रेमाची सर जगात कोणत्याच नात्याला येऊ शकत नाही. सबसे बडी है माँ पगले, सबसे बडी है माँ, सबसे बडी है माँ पगले, सबसे बडी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं रे, माँ से बढ़कर कोई नहीं रे, देती है दुआ, देती है दुआ रे, पगले सबसे बड़ी है माँ, पगले सबसे बड़ी है माँ, पगले सबसे बड़ी है माँ, पगले सबसे बड़ी है माया. जगातलं सगळ्यात मोठं नातं, जगातलं सगळ्यात श्रेष्ठ नातं म्हणजे आई वडिलांचं नातं. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझे या सकळा हरीच्या दासा, कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ती संत मंडळी सुखी असो, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझिया विष्णुदासा भाविकासी, कल्पनेची बाधा न हो कवने काळी, ही संत मंडळी सुखी असो, नामा म्हणे तया. कुंडलिकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं, पाण्डुरङ्गा करो प्रथम नमना, पाण्डुरङ्गा करो प्रथम नमना, पाण्डुरङ्गा करो
दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केली स्मरण होय सकल विद्याचं अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार. ओम नमो ज्ञानेश्वरा 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 करुणा करुणा ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी आस कळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कोणे काळी ही संत मंडळी सुखी असो विठ्ठल 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग संत शिरोमणी महान भगवत भक्त भक्तीचा कोवळा प्रेमाचा मूर्तिमंत पुतळा ज्यांना ज्ञानोबारायांनी ज्ञानदेव म्हणे तू भक्तराज शिरोमणी की भक्तराज पदवीच्या ज्ञानोबारायांनी ज्यांना बहाल केलेली आहे असे संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा आणि अकल्प आयुष्याची मागणी करणारा हरिभक्तासाठी आशीर्वाद मागणारा हा चार चरणांचा अत्यंत गोड आणि अत्यंत प्रसिद्ध अभंग आज या ठिकाणी सेवेसाठी घेतला. विठ्ठल विठ्ठल अभंगावरती बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं महत्त्वाचं आहे. आजच्या निमित्ताने आजचं हे कीर्तन या वाघ परिवाराने आयोजित केलेलं आहे.
आज खऱ्या अर्थाने हा त्रिवेणी संगम आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आज या ठिकाणी आपण जी नवीन वास्तू बांधलेली आहे ज्ञानांजन ही वास्तू आणि या वास्तूची वास्तुशांती, तसेच आज आपल्या परिवारातील जे ज्येष्ठ आहेत असे आदरणीय वंदनीय श्रद्धेय आमचे पिताश्री, पिता समान असणारे श्री ज्ञानदेव शंकर वाघ यांचा 75वा अमृत महोत्सव सोहळा आणि त्यांच्या पत्नी ज्येष्ठ आदरणीय श्रद्धेय सौभाग्यवती अंजना ज्ञानदेव वाघ या दोघांचाही आज 55वा वाढदिवस आहे आणि बाबांचाच अमृत महोत्सव 75वा आणि वास्तुशांती या तिन्ही निमित्ताने आजची ही कीर्तनरूपी सेवा या वाघ परिवाराने आयोजित केलेली आहे आणि या परिवाराने या ठिकाणी मला निमंत्रित केलं, त्याबद्दल या संपूर्ण परिवाराचं मी मनापासून कौतुक करते आणि त्यांना धन्यवाद देते. विठाला हा अत्यंत देखणा सोहळा, आपण सगळ्यांनी यांचा या परिवाराचा आदर्श घ्यावा असा हा नजर लागावा असा सोहळा आज आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. कृतज्ञतेचा सोहळा असं म्हणाय काय हरकत नाही आणि खरोखरच या परिवाराच्या चरणावरती प्रणाम करावा, दंडवत घालावा असा कौतुकास्पद असा हा सोहळा आणि असा विचार या त्यांच्या मुलाच्या मनामध्ये आला. सहसा असे विचार लवकर कोणत्या मुलाच्या मनामध्ये येत नाहीत, याकरता सुद्धा अनंत जन्माची पुण्य शिल्लक असावी लागते, लक्षात घ्या. आणि म्हणून हा आपल्या आईवडिलांचा जो आपण वाढदिवस करत आहात, अमृत महोत्सव आपल्या बाबांचा, हा अमृत महोत्सव करण्याकरता 75 वर्ष बापाची पूर्ण व्हावी लागतात. म्हणजे 75 वर्षापर्यंत बापावरती प्रेम करावं लागतं, तेव्हा आपल्याला हा अमृत महोत्सव साजरा करता येतो, लक्षात घ्या. हे 2 दिवसाचं काम नाही आहे, याकरता 75 वर्ष आपल्याला वाट बघावी लागलेली आहे, बरोबर की नाही. याला आतूनच मायेचा झरा लागतो, त्याशिवाय हे घडू शकत नाही. विठाला विठाला आणि म्हणून कौतुक करावं, आपलं या परिवाराचं कौतुक करावं. आपण हा सोहळा साजरा करत आहात, आपल्या आईवडिलांबद्दल एक कृतज्ञता आणि कृतज्ञता असे 2 प्रकारचे वर्ग आहेत. त्यापैकी कृतज्ञता आपण या ठिकाणी दाखवलेली आहे. आपल्या मायबापांचे आपल्यावरती इतके उपकार असतात, अगदी त्यांच्या चरणावरती मस्तक ठेवून आपण आपला प्राण जरी सोडला तरी ते उपकार आपल्याला कधीच फेडता येत नाहीत आणि ही कृतज्ञता या मुलाने दाखवलेली आहे. एक मुलगा आणि 4 मुली आहेत, त्यांच्या सूनबाई असतील, त्यांची सर्व नातवंड असतील, उच्च शिक्षित आहे हे घर, कष्टाळू आहे, कष्टातून सगळं बाबांनी हे उभं केलेलं आहे. ही वास्तू, हे सगळं काही आपल्याला वैभव दिसतंय, हे केवळ आपल्या मातापित्यांचे आशीर्वाद आहेत, लक्षात घ्या. आणि हे कष्टातून आपण सगळं उभं केलेलं आहे. विठाला म्हणून आनंद आहे. शास्त्रामध्ये सांगितलं, पिता स्वयमेव नारायण, माता प्रत्यक्ष लक्ष्मी आपण. ज्या मुलाला आपल्या पित्यामध्ये नारायण दिसतो आणि आपल्या आईमध्ये प्रत्यक्ष लक्ष्मी दिसते, आणि जी मुलं आपल्या आईवडिलांचा असा हा सोहळा करण्यामध्ये स्वतःचा पुरुषार्थ समजतात, त्याच मुलांना आपण सुपुत्र म्हणवण्याच्या योग्यतेचं समजू शकतो, लक्षात घ्या. त्यांनाच आपण सुपुत्र म्हणू शकतो. हे एकनाथ महाराजांनी आपल्याला सांगितलं. आपली परंपरा कुणालाही सुपुत्र म्हणत नाही. आई वडिलाच्या इष्टेतेवरती जगणारी काही भाडेकरू मुलं या जगामध्ये राहिला आहेत. अशा भाडेकरूसारखं जीवन जगणाऱ्या मुलांना सुपुत्र म्हणता येईल का? ज्याला स्वतःच्या बापाला अग्नीत डाग द्यायला वेळ नाही, अशांना सुपुत्र म्हणता येईल का? ज्याला स्वतःच्या आईबापांच्या चरणावरती मस्तक टेकवायला वेळ नाही, म्हातारपणामध्ये गोड बोलणं हे टॉनिक असतं, हे जर कोणता मुलगा आपल्या आईवडिलांना देऊ शकत नसेल, त्यांना सुपुत्र म्हणता येईल का? नाही.
त्यांना सुपुत्र म्हणता येणार नाही. माऊली म्हणतात जरी माता पितरे धड न बोली संसारी एर विश्वची आदरे मूर्खु जैसा. माऊली म्हणतात जी मुलं स्वतःच्या माता पित्यांना धड न बोली संसारी. माऊलींची दुसरी एक ओवी आहे, तुळशीची या झाडा दुरोनी न धापे शिंतोडा आणि द्राक्षाची या बुडात दूध लावी. कारण महाराज सांगतात या जगाची रीत अशी आहे, ऐका रीत जनाची. कशी रीत आहे ऐका, लोक इथून त्या द्राक्षेला दुधाचे कॅन्ड नेतील पण दारातल्या तुळशीला मात्र पाणी घालणार नाहीत अशी लोक. तसं काही लोक आपल्या सासरवाडीला जाताना नवीन नवीन फळं घेऊन जातील पण घरात स्वतःच्या आई वडिलांना सुद्धा नीट बोलत नाही. दो विठाल म्हणून माऊली म्हणतात तरी माता पितरे धड ना बोली संसारी. जी मुलं स्वतःच्या आईबापाला एक शब्द सुद्धा नीट बोलू शकत नाहीत त्यांना सुपुत्र कसं म्हणता येईल हो? तो त्याला काय म्हणता येईल महाराज सांगतात मूर्खु जैसा. विठ्ठल मग अशी मुलं मूर्ख म्हणण्याच्या योग्यतेचे तसं माऊली म्हणतात. म्हणून खऱ्या अर्थाने ज्ञानोबारायांनी तुकोबारायांनी सुद्धा या कुळाला ह्या मुलाला मुलीला धन्यता द्यावी असं असणारं हे सदाचारी कुटुंब आहे. आणि आज खऱ्या अर्थाने आमचे सुपुत्र त्यांचे आमच्या बाबांचे सुपुत्र दिनेश भाऊ ना, दिनेश भाऊच नाव आहे ना. खऱ्या अर्थाने दिनेश भाऊंनी खऱ्या अर्थाने हे इतकं छान असं नियोजन आपण केलं. त्यांच्या सौभाग्यवती असतील खऱ्या अर्थाने त्यांना सुद्धा मी मनापासून धन्यवाद देते. कारण हा सोहळा जरी करण्याचा मनात विचार आला तरी तो सोहळा करण्याचा विचार आतल्या आत दाबण्याची शक्ती यांच्याकडे असते. पण आज हा सोहळा सत्यत्वामध्ये उतरवण्याकरता आपण खऱ्या अर्थाने मनापासून प्रयत्न केलेला आहे. म्हणून खऱ्या अर्थाने सौभाग्यवती असतील त्यांचं मी मनापासून त्यांना धन्यवाद देते. भगवान परमात्मा नक्कीच तुमच्या मुलाबाळांना आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही, लक्षात घ्या. कारण ज्या घरामध्ये आई वडिलाची सेवा असते ना त्या घरामध्ये भगवान परमात्मा निवास करत असतो. त्या घराला घर नाही, देव त्या घराला मंदिर बनवत असतो, लक्षात घ्या. आणि ज्या घरामध्ये आई वडिलाची सेवा नाही ते घर असूच शकत नाही, ते स्मशान होऊन जातं. जर तुम्ही तुमच्या आई वडिलांसाठी 4 पावलं कष्ट केली ना तर कोणतंही संकट तुमच्यावरती येऊ द्या, भगवान परमात्मा तुमच्या घरी हजारो पावलांनी येत असतो. ही भगवंताची दया असते. ही भगवंताची दया असते. आणि ही दया जर आपण आईवडिलाची सेवा केली तर ती दया भगवान परमात्मा तुमच्यावरती निश्चितपणे करणार. आणि म्हणून जी लोक आईवडिलाची सेवा करतात ना तीच लोक भगवंताला आवडतात असं म्हणायला काही हरकत नाही. आज आपण जर विचार केला 75 वर्षापर्यंत भाऊ आपण बाबांची काळजी घेतली आणि आई वडिलांचा आपण हा 55वा वाढदिवस करताय, ही अमृत महोत्सव करताय म्हणजे आई वडील पण त्या पात्रतेचे असावे लागते. खऱ्या अर्थाने आई वडिलांमध्ये तेवढी पात्रता आहे. आले लक्षात तुमच्या? कुणी हा सोहळा साजरा करत नाहीये. बोका कधी बोक्याच्या बापाला धन्यवाद देतो का? सर्पिन नागिनीने कधी प्रार्थना केली का देवाकडे की माझ्या मुलाचं आयुष्य वाढू दे? केली का? पण इथं मात्र नामदेव महाराज प्रार्थना करतात अभंगाच्या प्रथम चरणात. अकल्पायुष व्हावे दया कुळा, 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 अकल्पायुष
तया कुळा माझी या सकळा हरीच्या दासा. अकल्प आयुष्याची मागणी आहे. कुणासाठी? जे हरीचे भक्त आहेत, जे हरीचे दास आहेत त्यांच्यासाठी. कुणासाठी अकल्प आयुष्याची मागणी? अकल्प आयुष्याची मागणी आहे ज्यांचं जीवन अहंकार विरहित झालेलं आहे. अकल्प आयुष्याची मागणी ज्यांच्या मुखामध्ये सदा पांडुरंगाचं नाव आहे. अकल्प आयुष्याची मागणी जो संसारात राहून सुद्धा समाजासाठी काहीतरी करतो आणि ज्याला कळलंय की मी माणूस आहे आणि माणसासारखं जगलं पाहिजे, त्यांच्यासाठी. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. खऱ्या अर्थाने मोठ्या माणसाचे आशीर्वाद घेत जा. आई वडिलाचे आशीर्वाद जीवनामध्ये खूप महत्त्वाचे असतात. तुम्ही जोपर्यंत तुमच्या जीवनात तुमच्या आई वडिलाचं दर्शन घेत नाही, त्यांचे आशीर्वाद तुम्हाला मिळत नाही ना, तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये यश तुम्हाला प्राप्त होऊ शकत नाही. शास्त्रामध्ये सांगितलंय आयुर्विद्या यशोबलम. आयुर्विद्या यशोबलम म्हणजे तुम्ही जर मोठ्या माणसाचं दर्शन घेतलं तर तुम्हाला काय मिळतंय? आयुष्य मिळतंय, यश मिळतंय, आणखी विद्या मिळते आणि बल मिळतं. काय मिळतं? मोठ्या माणसाच्या आशीर्वादाने आयुष्य मिळतं, बल मिळतं, विद्या मिळते, यश मिळतं. म्हणून जीवनामध्ये आई वडिलांचे आशीर्वाद घेत चला बरं का. हां, म्हणून अकल्प आयुष्याची मागणी कोणा करताय? ज्यांना आई वडील समजतात, ज्यांना संसार समजतो आणि संसार करून ज्यांना परमार्थही समजतो, त्याच्याकरता अकल्प आयुष्याची मागणी. संसार आणि परमार्थ याच्यामध्ये जशी बरीच तफावत आहे. आता तुम्ही म्हणाल किती फरक आहे? हे संसार आणि परमार्थ याच्यामध्ये बराच फरक आहे. संसारामध्ये मोडलं तरी चालतं, पण परमार्थामध्ये लचकणं सुद्धा खूप महागात पडतं. हां, म्हणजे तुम्हाला मी सांगू, चालता चालता पाय मुरगळला की म्हणायचं लचकणं, आणि एखाद्या अपघातामध्ये पाय मोडला की म्हणायचं मोडणं. हां, संसारामध्ये मोडलं तरी चालतंय, पण परमार्थामध्ये थोडंसं जरी लचकलं तरी सगळा परमार्थ चुलीत जातो. विठाल 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 विठाल. 75 वर्ष बाबा, 75 वर्ष सुखाने जगायचे असतील ना, तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ही लचक बसवलेली नाही, आणि ही लचक बसली नाही म्हणून तुमचं जीवन 75 वर्षापर्यंत. विठाल म्हणून तुमच्या जीवनामध्ये 75 वर्ष सुखाने घालवली, याच्या पुढेही ती सुखाने घालवणार. कारण जीवनामध्ये ज्याला परमार्थ आणि संसार याच्यातली तफावत कळली ना, त्याला जीवन कळलं असं म्हणायला काही हरकत नाही. लक्षात घ्या. आणि आज आपण एवढं कष्टातून हे सगळं, ही वास्तू एवढी मोठी आपण उभी केली, आणि त्यानिमित्ताने आज सत्यनारायणाची ते महापूजा वगैरे आपण ठेवलेली आहे. वास्तुशांती झालीच पाहिजे घराची. कोणतीही वास्तू आपण बांधली तरी आपण त्यांची शांती करतो, ब्राह्मण काकांना बोलवतो, होम हवन विधी सगळं ते करून घेतो. वास्तुशांती करण्याचं सुद्धा शास्त्र आहे. का केली पाहिजे वास्तुशांती? पुराणामधलं तुम्हाला एक थोडंसं प्रसंग सांगते. वास्तू नावाचा एक राक्षस आहे, राक्षस. आणि तो राक्षस सगळ्यांना त्रास द्यायला लागला. देवादिकांना, संतांना, ऋषी मुनींना सगळ्यांना त्रास देऊ लागला. आणि सगळे देव मिळून भगवान विष्णूकडे आले, म्हटले देवा या राक्षसापासून आम्हाला वाचवा. तेव्हा भगवान विष्णूने आपल्या हातातील सुदर्शन चक्र त्या वास्तू नावाच्या राक्षसाच्या पाठीमागं सोडलं. वास्तू नावाचा राक्षस पळू लागला, इतका दमला, शेवटी दमून भगवान विष्णूच्या चरणाजवळ आला. मला या सुदर्शन चक्रापासून माझी सुटका करा. तेव्हा भगवान विष्णूने सांगितलं, मी तुझी सुटका करतो, पण तू देवादिकांना, ऋषी मुनींना त्रास द्यायचा नाही. तू इथं राहायचं नाही, स्वर्गामध्ये राहायचं नाही, तू मृत्यू लोकामध्ये राहायचं. मग त्या राक्षसाने भगवान विष्णूला विचारलं, मृत्यू लोकामध्ये मी कुठं राहू? अशी कोणती जागा माझ्यासाठी सेफ असेल? तेव्हा भगवान विष्णूने त्या राक्षसाला सांगितलं की ज्या ठिकाणी मृत्यू लोकामध्ये नवीन वास्तूचं बांधकाम होईल, नवीन वास्तू बांधली जाईल, त्या ठिकाणी तू राहायचं. पण ज्या वेळेस त्या वास्तूमध्ये माझ्या नावाने यज्ञ होतील, होम हवन पूजा होईल, नामसंकीर्तन होईल, त्या वास्तूमध्ये मात्र तुला राहण्याचा अधिकार नाही. म्हणून आपण
तो वास्तू नावाचा राक्षस या घरातून घालवण्यासाठी हे सगळं काय आपल्याला त्या वास्तू नावाच्या राक्षसाची शांती करावी लागते, होम हवन करावं लागतं आणि त्या भगवान विष्णूचं नामस्मरण करावं लागतं. त्याशिवाय घरातून तो वास्तू नावाचा राक्षस जात नाही. आणि जोपर्यंत घरातून तो राक्षस जात नाही तोपर्यंत घरामध्ये अनेक प्रकारचे त्रास जाणवतात. घरामध्ये यश मिळत नाही, घरामध्ये घरातला व्यक्ती एखाद्या अल्पवयातच निघून जाणं, घरामध्ये भरपूर अशा काही गोष्टी घडून जातात. आणि म्हणून हे सगळं शास्त्राप्रमाणे आपल्याला करावं लागतं. ही वास्तू आपण या ठिकाणी उभी केलेली आहे, एवढं सगळं आपण आपल्या लेकरासाठी करून ठेवलं. ही बापाची एक उदारत्व आहे, बापाचं एक प्रेम आहे. कारण प्रत्येक आईवडिलाला वाटतं माझ्या जीवनात ज्या अडचणी आल्या, माझ्या जीवनात जी संकट आली, ती संकट माझ्या लेकराच्या वाट्याला कधीच येऊ नाहीत. बाबांनी मला सांगितलं मगाशी, खूप दिवस काढले आणि अनेक अडचणीतून आता इथपर्यंत आलेलो आहे. शून्यातूनच सगळं काही तयार होत असतं. म्हणून आपण आपल्या मुलासाठी हे दिवस येऊ नयेत म्हणून खूप कष्ट केलं मुलासाठी. आत्तापर्यंत महाराज सांगतात, बाप करी जोडी लेकुराचे ओढी, आपुली कुरवंडी वाळवणी. बाप आपल्या लेकरावरती किती प्रेम करतो. बाप प्रेम दाखवत नाही म्हणजे बाप प्रेम करत नाही असं नाही, बाप सुद्धा प्रेम करतो. उरामध्ये माया त्याच्या काळ्या मेघवानी, दाखविला कधी कुणा डोळ्यातल पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, फटामध्ये हसू जरी कणा वाकला. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याचे धापर, लय अवघड हाय गड्या उमगाया वापर, उमगाया वापर. लय अवघड हाय गड्या उमगाया वापर, उमगाया वापर. मुकी मुकी माया त्याची मुकी घाल मेला, लेकरांच्या पायी उभा जन्म ओधळीला. आधाराचा वड जणू वाकल भळ, तिच्या आईला पाचोळा जिन रानो माळ, जिन रानो माळ. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याचे धापर, लई अवघड हाय गड्या उमगाया वापर, उमगाया वापर. लई अवघड हाय गड्या उमगाया वापर, उमगाया वापर. बाप समजून घेणं खूप कठीण आहे, खूप कठीण आहे. डोळ्यातल्या अश्रूंन वाटे जी हृदयातलं प्रेम दाखवते ती आई, पण हृदयातलं प्रेम हृदयातच जो ठेवतो त्याचं नाव बाप आहे, लक्षात घ्या. म्हणून आई जेवढं आपल्या लेकरावरती प्रेम करते ना तेवढं बाप सुद्धा करतो. फक्त त्यांचं प्रेम आपल्याला समजून घेता आलं पाहिजे, ओळखून घेता आलं पाहिजे. बापाला समुद्राची उपमा दिलेली आहे. कशाची? समुद्राची. समुद्रामध्ये किती जरी नद्या जाऊन मिळत राहिल्या तरी समुद्र आपली मर्यादा कधीच ओलांडत नाही. तसं घरातला जो बाप आहे ना, त्या बापाच्या अंतःकरणामध्ये घरातल्या सगळ्यांची दुःख समाविष्ट करून घेण्याची ताकद असते. बहिणीचं दुःख असू द्या, आईचं असू द्या, मुलीचं असू द्या, मुलांचं असू द्या, सगळ्यांची दुःख तो बाप ऐकून घेतो. पण स्वतःचं दुःख मात्र कधीच कुणाला सांगत नाही. त्याचं नाव बाप आहे. म्हणून त्या बापाला समुद्राची उपमा आहे. आई म्हणजे घराचं मांगल्य आहे, तर बाप म्हणजे घराचं अस्तित्व आहे. आई म्हणजे घराचा कळस आहे, पण बाप म्हणजे घराचा पाया आहे. आणि घराचा पाया कसा पाहिजे? घराचा पाया खांदल्याशिवाय घराची सुरुवात होत नाही बांधकामाला.
आणि घरावरती कळस म्हणजे आई, त्याशिवाय त्या घराचं काम पूर्ण होत नाही. बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावर. जेव्हा खचतो हा पाया, तेव्हा कोसळते घर. कसा असतो बाप? बाप म्हणजे रे कसा, जसा पाण्यातला माझा, ज्याच्या डोळ्यातला थेंब कोणा दिसणार कसा. बाप आपल्याला रडताना कधीच दिसत नाही, कधीच. तो त्याचे सगळे अश्रू फक्त एका क्षणासाठी रोखून ठेवतो, आणि तो क्षण म्हणजे बाप साठवतो अश्रू, वाट पाहे त्या क्षणाची. जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी. आपली मुलगी सासरी जाताना मात्र तो आपल्या अश्रूंना रोखू शकत नाही. ज्यावेळेस मुलीचं लग्न होतं ना, लग्न झाल्यानंतर मुलगी पहिला फोन आपल्या वडिलांना करते, आणि आपल्या वडिलांचा बदललेला आवाज ती मुलगी एका क्षणात ओळखते, आणि मग 17 प्रश्न विचारायला सुरुवात करते. मुलगी वडिलांना जाणते, मुलगी वडिलांना जपते, आणि घरातल्या त्या बापाला इतरांनी सुद्धा असं जपावं ही बापाची किमान अपेक्षा असते, थोडी अपेक्षा असते. आणि बापाला स्वतःचं दुःख कधीच सांगता येत नाही, कारण घरातला तो कर्ता पुरुष आहे. त्या बापाला जाणणारी मुलगी असते असं मला वाटतं. काही मुलं पण असतात, पण बोटाव मोजणं इतके, सगळीच नाही. हां, मी असं म्हणत नाही की मुलं बापाला ओळखत नाहीत. अहो, मुलंसुद्धा जीव लावतात बापाला, आईला. खूप मुलं आहेत अशी, सगळीच मुलं अशी असतात असं नाही. हां, लक्षात घ्या. म्हणून बापाचं मुलीचं नातं शब्दामध्ये मांडणं तसं कठीण आहे बरं का. बापाचं आणि मुलीचं नातं फार गोड आहे. तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या आपल्या लेकीला परक्याच्या हातात देताना बाबा किती तुटत असेल ना, काय अर्थ वेदना होत असतील त्याला. लेक जर घराची सौख्य असेल ना, तर त्या सौख्याचं पावित्र्य तिचा बाबा असतो. संस्कार देणारी जरी आई असली ना, तरी ते संस्कार जपणारा बाबा असतो. संयम देणारी आई असली तरी गंभीर बनवणारा बाबाच आहे. लहानपणी बोटाला धरून चालायला कुणी शिकवलं आपल्याला? आपल्या बाबाने शिकवलं. कामावरून येताना रोज न चुकता खाऊ आणणारा बाबाचे. आपल्या मुलीसाठी पिकनिकसाठी शॉपिंगसाठी पैसे देणारा सुद्धा कोण आहे? बाबा आहे. कापड दुकानामध्ये गेल्यानंतर आईने जर का कमी किमतीचा ड्रेस काढला तर हळूच आपल्या लेकीला विचारून भारी किमतीचा ड्रेस घेणारा सुद्धा कोण आहे? हो, बाबाच. आईने जर काही काम सांगितलं तर तिला खवळणारा, तिला दरडवणारा सुद्धा कोण आहे? बाबा. अहो, आपल्या लेकीच्या प्रत्येक सुखासाठी झटणारा बाबा आहे. आणि शेवटी मुलगी म्हणजे परक्याचं धन हे कटू सत्य पचवणारा सुद्धा कोण आहे? माहेरचा उंबरटा ओलांडून ज्यावेळेस मुलगी सासरी जायला निघते ना, त्यावेळेस धस धसा रडतो तो बाबा आहे. ज्या लेकीला 20-25 वर्ष जीवाच्या पलीकडे सांभाळलं, त्या लेकीला एका क्षणात परक्याच्या हातात देताना त्याचं हृदय काय तुटत असेल ना, काय अर्थ वेदना होत असतील त्याच्या हृदयाला. दिल्या घरी सुखी राहा असं म्हणताना आतून तुटतो, आतून खचतो, त्याचं नाव बाबा आहे. आणि आपल्या वडिलांचं मन खऱ्या अर्थाने जी ओळखते ती मुलगी.
लग्नानंतर मुलीचं सगळं काही बदलून जातं, नाव आडनाव सगळं बदलतं, पण वडिलांबरोबरचं तिचं नातं हे कधीच बदलत नाही. आणि प्रत्येक मुलगी आपल्या वडिलांची शेवटपर्यंत लाडाचीच असते बरं का. प्रत्येक मुलगी आपल्या बापाची जास्त लाडाची असते. म्हणून बापाचं आणि मुलीचं नातं फार गोड आहे. मला असं म्हणायचं आहे की घरातल्या बापाला जसं मुलगी जपते ना, तसं इतरांनी सुद्धा जपलं पाहिजे. खऱ्या अर्थाने या मुला मुलींचं कौतुक करावंसं वाटतं. आज आपण आपल्या आईवडिलांचा 55वा वाढदिवस करताय. हां, आणि तुकोबाराय सुद्धा अशा मुला मुलींसाठी म्हणतात, कुळी कल्ला पुत्र होती जे सात्विक, कुळी कल्ला पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कल्ला पुत्र होती जे सात्विक, कुळी कल्ला पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरी वाट देवा, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरी वाट देवा, तयाचा हरीक, तयाचा हरीक वाटे देवा, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, 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 कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. अशा सात्विक कुळामध्ये जन्माला आलेल्या मुलींचा तुकोबाराय म्हणतात, मलाच काय पण देवाला सुद्धा त्यांचा आनंद वाटतो, देवाला सुद्धा त्यांचा हर्ष वाटतो, हर्ष वाटतो. आज खऱ्या अर्थाने बाबांची 75, एवढा कालावधी म्हणजे काय सोपा झाला का? हा, 75 वर्षाचा कालावधी म्हणजे 10चा एक दशक होतो, म्हणजे 7 दशक, आणि वरचं पुन्हा एक अर्ध दशक, एवढा कालावधी आहे. सोपं नाही. आपण अगदी छोटं कालमापन केलं तरी बघा तुम्ही, 60 सेकंदाचा 1 मिनिट मोजतो आपण, बरोबर? 60 मिनिटाचा 1 तास आपण मोजतो, आहे की नाही? 24 तासाचा 1 दिवस मोजतो, 7 दिवसाचा 1 आठवडा मोजतो, 4 आठवड्याचा 1 महिना मोजतो, हां, 2 ऋतूंचा 1 आयन, बरोबर? 2 आयनांचं 1 वर्ष, उत्तरायण आणि दक्षिणायन, म्हणजे 1 वर्ष. 12 वर्षाचं 1 तप, 25 वर्षाचं 1 रौप्य, 50 वर्षाचं 1 सुवर्ण, आणि 75 वर्षाचा अमृत महोत्सव. विठ्ठल 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 म्हणून अशा सात्विक मुलांना जन्म देणारे हे आई वडील महाराज, त्यांच्यासाठी नामदेव महाराज प्रार्थना करतात, अकल्पायुष्य व्हावे तया कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा, माझ्या हरीच्या दासाला अकल्प आयुष्याची मागणी नामदेव महाराज करतात. आणि परमार्थिक जीवन जगत असताना त्यांच्या जीवनामध्ये कुठलाही एखादा विकल्प निर्माण होऊ नये, महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये कल्पनेची बाधा न हो कोण का, कल्पनेची बाधा न हो कोणी काळी, कल्पनेची बाधा न हो कोणी काळी,
परमार्थ आहे. ज्यांना देवधर्म कळतो, जे वारी करतात, ज्यांच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, जे कपाळावरील चंदनाचं महत्त्व जाणतात, अशा परमार्थिक जीवनाची वाटचाल करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या मनामध्ये कोणताही विकल्प निर्माण होऊ नये अशी मागणी करतायत नामदेव महाराज. कुणाकडे? पांडुरंगाकडे, भगवान परमात्म्याकडे. खऱ्या अर्थाने नामदेव महाराजांचा अधिकार खूप मोठा आहे. चहू युगाचा नामा भक्त उभा कीर्तनी, पाठी मागे डोळे झाकून उभी ती जणी. कीर्तन करावं तर भक्त नामदेव महाराजांनी. आणि नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये एवढी ताकद होती, प्रत्यक्ष देव नाचायचे. कुणाच्या कीर्तनात? नामदेवांच्या कीर्तनात. नामदेवा कीर्तन करे पुढे देव नाचे पांडुरंग. नाही का? किती नाचायचे. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. आमच्या कीर्तनामध्ये माणसं नाचतच नाहीत. आमच्या कीर्तनामध्ये लोक झोपतात. सकाळच्या कीर्तनामध्ये नाही, पण संध्याकाळच्या आहे की नाही, लोकांना झोपा लागतात हो कीर्तनामध्ये. एका माणसाला मी विचारलं, म्हटलं का हो, नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये देव नाचायचे, तुम्ही का आमच्या कीर्तनात नाचत नाही? तो माणूस जरा आगाऊ होता बरं का. तो म्हटला, ताई, नामदेव महाराजांचं कीर्तन हे भक्ती प्रेमाने भरलेलं असायचं, तुमचं कीर्तन हे पाकिटाने भरलेलं असतं ना, आम्ही का नाचायचं? पण माझ्या एका कीर्तनामध्ये एक माणूस इतका नाचायचा, सगळ्याच लक्ष त्याच्याकडेच. कीर्तन झाल्या मी पहिल्यांदा त्यांचं दर्शनच घेतलं. ते म्हटले, ताई, अहो सगळे लोक तुमचं दर्शन घेत आहे, तुम्ही का माझं दर्शन घेता? म्हटलं, किती छान नाचला तुम्ही, तुमच्या अंगामध्ये किती ताल आहे. म्हटलं, अरे वा, क्या बात आहे. म्हटलं, त्यावेळेस तो माणूस म्हटला, ताई, मला असं नाचायची सवयच आहे. कुठलंही संगीत असो, लोकसंगीत असो, कुठलंही संगीत असो, मला संगीताच्या तालावरती नाचायची सवयच आहे. मग तर मी त्यांना लोटांगणच घातलं. ते म्हटले, ताई, बहुतेक तुमचा गैरसमज होतोय. म्हटलं, का? ते म्हटले, ताई, माझ्या बायकोचं नाव संगीत आहे, तिच्या तालावर मला नाचायची सवय. म्हणून माणसाने नाचलं पाहिजे. पण कुठं नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे टाळ घेऊन उभे राहतात, ज्यांच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, जे परमार्थ जाणतात, ज्यांना देव धर्म कळतो, महाराज खऱ्या अर्थाने त्याच्यासाठी आयुष्याची मागणी करतायत. किती आयुष्य? अकल्प आयुष्य. ऐकी, आता आयुष्याची पण एक मर्यादा घालून दिली बरं का. आजकाल युगामध्ये आपल्याला पण भरपूर आयुष्य होतं. सत्ययुगामध्ये, सत्ययुगामध्ये माणसाचं आयुष्य होतं 1,00,000 वर्ष. किती? 1,00,000 वर्ष. पण प्रत्येक युगामध्ये एक शून्य कमी झाला. हां, सत्ययुगामध्ये 1 शून्य कमी झाला. त्रेतायुगामध्ये आल्यानंतर किती झालं? 10,000 वर्ष. पुन्हा 1 शून्य कमी झाला. द्वापार युगामध्ये किती झालं? 1,000 वर्ष. पुन्हा 1 शून्य कमी झाला. कलियुगामध्ये किती झालं? 100 वर्ष. आता आपण सगळे मिळून त्या भगवंताला एक विनंती करू, आता काही शून्य कमी करण्याच्या भानगडीत पडू नका. कारण 10 वर्षामध्ये फक्त 2च पंचवार्षिक होतात बा, आहे की नाही? म्हणून महाराज सांगतात, अल्प आयुष्य मानव देहा, अल्प आयुष्य मानव
थोडा 100 वर्षाचा. आता सगळं खाणं बदललं, आचार विचार सगळे बदलले, त्यामुळे 100पर्यंत कोण एवढं जात नाही. जास्तीत जास्त म्हटलं तर कमीच. आज कलियुगामध्ये सगळं विचार हायब्रिड झाले, आचरण तसंच झालं. खाण्यापासून आहार हायब्रिड, सगळं केमिकल आलं नाही का. बरं त्यामध्ये पण काय झालं माहिती आहे का, शत गणिले ते अर्धरात्र खाया. निम्म आयुष्य कशात गेलं, झोपेत गेलं ना. 50 वर्ष झोपेत गेले, अर्ध आयुष्य. काय काय लोक तर दिवसा पण झोपतात, त्यांचं काय होत असेल काय माहिती आहे की नाही. आपल्या आयुष्याची किंमत, आपल्या आयुष्यात असणारी वेळ, त्या वेळेची किंमत आपल्याला कळणं गरजेचं आहे. आणि जोपर्यंत हे आयुष्य आहे तोपर्यंत या आयुष्यामध्ये सत्याची जाणीव करून घेणं खूप महत्त्वाचं आहे. या जगामध्ये सत्य काय, या जगामध्ये असत्य काय, खरं काय, खोटं काय, याचं ज्ञान आपल्याला झालं पाहिजे जोपर्यंत आपलं आयुष्य शिल्लक आहे. कारण आयुष्य कोणासाठी थांबत नाही. आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महा. म्हणून जगामध्ये सत्य जर काय असेल तर भगवंत आहे, पण या जगामध्ये असत्य काय, या जगामध्ये खोटं काय. माऊली म्हणतात, लटिका व्यवहार सर्व संसार वाया झार हरिवीर. संसार खोटा आहे, पण लोक संसारासाठी रडतात, खोट्या संसारासाठी रडतात, पण खऱ्या भगवंतासाठी कधी रडत, देवासाठी कुणी रडले असं कधी बघितलंय का तुम्ही. आणि खरा वाटतो संसार म्हणून तर आपण त्याच्यासाठी रडतो. म्हणजे आपली अवस्था कशी झाली माहिती आहे का. मी नेहमी उदाहरण सांगत असते, 2 दारुडे असतात आणि ते 2 दारुडे संध्याकाळच्या वेळेला एका विहिरीच्या कडेला बसलेले असतात. संध्याकाळची रात्रीची वेळ असते आणि त्या दोघांचं लक्ष त्या विहिरीतल्या पाण्यामध्ये जातं. तेव्हा त्या दोघांना त्या विहिरीतल्या पाण्यामध्ये ढगातल्या चंद्राचं प्रतिबिंब दिसतं. काय दिसतं, आकाशातल्या चंद्राचं प्रतिबिंब दिसतं त्या विहिरीतल्या पाण्यामध्ये. मग ते दोघं जण विचार करतात, अरे ढगातला चंद्र विहिरीत कसं काय बरं पडला, मग याला आपण बाहेर काढलं पाहिजे. मग दोघं जण एक मोठं दावं घेतात, त्या विहिरीमध्ये टाकतात आणि ते दावं एका दगडाला गुंतून बसतं. तेव्हा त्यांना असं वाटतं की चंद्र आपल्या दाव्यामध्ये अडकला. मग ते दोघं जण ते दावं असं पाठीमागं ओढायला सुरुवात करतात. शेवटी ते दावं तुटतं आणि दोघं जण पाठीमागे असे धाडकन पडतात. तेव्हा त्यांना दिसतो वरचा चंद्र. ते म्हणतात, कसं काय एका फटक्यातच चंद्र वर लावला. अहो तो वरच होता. तसं आपलं झालं. आपल्याला काय खरं आणि काय खोटं याच्यातला फरकच समजत नाही. पण महाराज सांगतात, या जगामध्ये खरं काय, या जगामध्ये सत्य काय. ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है, शिव है सुंदर है. जागो उठकर देखो, जीवन जो तुजागर है. सत्यं शिवं सुंदरं, सत्यं शिवं सुंदरं. ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है. सत्यं शिवं सुंदरं, सत्यं शिवं सुंदरं, सत्यं शिवं सुंदरं, सत्यं शिवं सुंदरं, सत्यं शिवं सुंदरं. रामावध जगामध्ये सत्य फक्त भगवंत आहे, सत्य फक्त ईश्वर आहे. आणि या ईश्वराला जो जाणतो, या ईश्वराची जो सेवा करतो, या ईश्वराची जो भक्ती करतो, त्या भगवंताचं जो नामस्मरण करतो,
महाराज म्हणतात असं परमार्थिक आयुष्य जगत असणाऱ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये काय व्हावं आणि काय होऊ नये. काय होऊ नये. काय होऊ नये. कल्पनेची बाधा न हो कोणे काळी. ही संत मंडळी सुखी असो. त्यांच्या जीवनामध्ये सुख असावं. ही संत मंडळी सुखी असावीत आणि जीवनामध्ये त्यांच्या जीवन जगत असताना त्यांच्यावरती अहंकाराने झडप घालू नये. असं अहंकार विरहित त्यांचं जीवन असावं. महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये अहंकाराचा वारा न लागो राजसा. 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 ओ माझी विनोदाचा भाविकाची. माझी विनोदाचा भाविकाची. कल्पनेची बाधा न हो कवने काळी. कल्पनेची बाधा न हो कवने काळी. कल्पनेची बाधा न हो कोणे काळी. कल्पनेची बाधा न हो कोणे काळी. अहंकाराचा वारा न लागो राजसा. त्यांच्यावरती नवे नवे अहंकाराचा त्यांना वारा सुद्धा लागू नये असं त्यांचं जीवन असावं. कुणाचं. माझिया विष्णुदास